नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज चर्चेसाठी त्या दोघांची गोष्ट आहे. 3 वर्षापूर्वी दोघं जण भांडण करत वेगळे झाले. वेगळ्या संसारात पडल्यानंतर एकमेकांची किती गरज आहे हे लक्षात आलं आणि सत्तेसाठी अवघ्या काही महिन्यामध्ये पुन्हा एकत्र आले सुद्धा. पण त्या इतक्या वर्षाच्या गोडव्यात पडलेला मिठाचा खडा काही बाहेर काढता आला नाही आणि वेळ प्रसंगी एकमेकांची गोची करण्याची संधी सुद्धा या दोघांनी कधीच सोडलेली नाहीये. हे दोघं जण कोण आहेत हे आता मी वेगळं सांगायची गरज नाहीये, कारण आता पुन्हा एकदा हे दोघं एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत आणि आता निमित्त आहे शेतकरी संपाचं. सत्तेत असून सुद्धा शिवसेना भाजप विरोधी भूमिका उघडपणे मांडते, तर भाजप शेतकरी संपाचा निर्णय घेताना शिवसेनेला विश्वासात घेताना दिसत नाहीये. वास्तविक सत्तेतले हे भागीदार एकमेकांची गोची करतायत आणि शिवसेना जी एवढी भाजपच्या विरोधात भूमिका घेतेय, शेतकऱ्यांचा कैवार घेतेय, तर मग अजून सत्तेत कशी? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रताप आजबे सुद्धा या चर्चेत सहभागी होत आहेत. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील या चर्चेमध्ये आपली मतं मांडतील. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या नेत्या आमदार नीलम गोऱ्हे या देखील या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. मला सुरुवातीलाच जायचंय चंद्रकांतदादा पाटलांकडे. दादा, हा थेट आरोप होतोय की शिवसेनेला विश्वासात घेतलं जात नाहीये शेतकरी संपासंदर्भातले निर्णय घेताना. अशी कुठलीही गोष्ट नाही. राज्यातल्या प्रत्येक निर्णयामध्ये शिवसेनेला बरोबर घेण्याचाच प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं किंवा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणं या विषयामध्ये शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे किंवा शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे आणि त्यामुळे ते लक्षात घेऊन जर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली की ज्या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी 4 महिन्याचा अवधी घेतलाय आणि सगळ्यांना सहभागी करूनच ती अंमलबजावणी करणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याला एवढे तर अधिकार आहेत, घटनेने दिलेले अधिकार आहेत की अशा प्रकारची राज्याला उपयोगी घोषणा ते करू शकतात. ती घोषणा नंतर व्यवहारात येण्यासाठी कॅबिनेटमध्ये विषय आणावा लागतो, वेळप्रसंगी विधानसभा विधान परिषदेत आणावा लागतो आणि त्यामुळे यात कुठेही शिवसेनेला बाजूला ठेवून निर्णय करण्याचा विषय नाही. माझी विनंती शिवसेनेला अशी आहे की आज शेतकऱ्यांच्या फायद्याचा गेल्या अनेक वर्षात न झालेला जवळजवळ 32,000 कोटीची कर्जमाफी होईल, 85-90% शेतकरी यातून कर्जमुक्त होईल. अशा निर्णयामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांचा अधिकार आहे आणि आपल्याला हवंय, आपल्या मनातलं जे हवंय तेच त्यांनी मांडलंय. त्यामुळे अंमलबजावणीमध्ये शिवसेनेला नक्की सहभागी केलं जाणार आहे आणि शिवसेनाच नाही तर सगळ्या पक्षांना आणि सगळ्या शेतकरी संघटनांना इन्व्हॉल्व्ह करूनच याचं डिटेलिंग ठरवलं जाणार आहे. बरं, नीलम गोरे, दादांनी आता दावा केला त्याप्रमाणे शिवसेनेला खरोखरच तितकं निर्णायक मत आता आहे या चर्चेमध्ये? एक असं आहे की सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष सरकारकडे लागलेलं आहे आणि हे आजच असं नाही. गेले वर्षभर विशेषतः दुष्काळाचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की शेतकरी आत्महत्या झाल्या. मग खडसे साहेबांकडे जे खातं होतं ते स्वतः आता चंद्रकांत दादांकडे आलेलं आहे. मग कुठे भारनियमनाचा प्रश्न असेल, शेतकरी आत्महत्या असतील, अशा वेळेला सरकार शेवटी असं आहे त्यांच्याचकडून अपेक्षा जनता ठेवत असते. एक दुसरं असं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण कारभाराच्या संदर्भामध्ये एक अत्यंत भ्रमनिरास झाल्यावरती भारतीय जनता पक्षाला 123 आणि शिवसेनेचे 63 असे आमदार निवडून दिले. म्हणजे जनादेश एक स्पष्ट होता की सगळ्यात कमी आमदार जे आहेत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आले होते. त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. आता या पार्श्वभूमीवरती जेव्हा सरकारमध्ये शिवसेना आहे आणि नाशिकला फक्त माननीय उद्धव साहेब बोलले अशातला भाग नाही आहे. जवळजवळ म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचं सरकार येण्याच्या अगोदर उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं तर शेतकऱ्यांना आम्ही कर्ज माफी देऊ असं जाहीर केल्यापासून हा प्रश्न अधिवेशनामध्ये आम्ही उपस्थित केला होता किंवा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आपण का विचार करत नाहीये. त्याच्यानंतर आमच्या मंत्र्यांना घेऊन माननीय मुख्यमंत्री दिल्लीला गेले. मी सगळ्या घटनाक्रमात जाणार नाही, परंतु शेतकऱ्यांनी जेव्हा संप जाहीर केला आणि रात्रभर एक मॅरेथॉन बैठक घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी काही घोषणा केल्या, त्यातल्या अत्यंत महत्वाच्या त्या घोषणा आहेत. पण प्रश्न असा येतो मग की हमी भावाचा कायदा करणार सरकार किंवा अल्पभूधारकांची कर्ज माफी करणार, सगळ्यात मोठं ज्याच्यामध्ये मोठा निधी वापरला गेला एवढा निधी वापरणार, त्याचा तपशील काय आहे तो कॅबिनेटमध्ये येईलच त्याच्या संदर्भात. पण अल्पभूधारकांच्या संदर्भात सुद्धा बरेच मुद्दे असे येतात की काही ठिकाणी जिथे जिरायत शेती म्हणजे नीलमताई तुम्ही म्हणता की हा तपशील अजून मिळालेला नाहीये शिवसेनेला? विदर्भात सुद्धा अशी परिस्थिती आहे.
हो, तपशील मिळालेला नाहीये. मग आणि काल तो जी तपशील बैठक झाली- आमच्याच बरोबर आज सामनाच्या अग्ररेखात जो मुद्दा आलेला आहे. बर, काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये शिवसेनेचे नेते का नव्हते? कालची बैठक कोणती? काल रात्री वर्षा बंगल्यावरती जी बैठक झाली त्याला शिवसेनेचे नेते का कालची? नव्हते? आज हा, माफ करा, आज बैठक झाली. नाही, तोच तो प्रश्न आहे ना. आता त्यांच्या ती पक्षाची बैठक झाली. आज जी बैठक झाली त्या संदर्भात नाही, आज कॅबिनेटमध्ये म्हणून मग प्रश्न कसा येतो आहे? हा, नाही, ती बैठक असं आहे, भारतीय जनता पक्षाने स्वतःची बैठक कशी घ्यायची हा त्यांचा प्रश्न आहे. पण मुद्दा असा आहे की आज शेवटी आम्हाला वैध स्वरूपामधलं कुठलं व्यासपीठ आहे? तर एक तर विधानसभा विधान परिषद आहे, दुसरं आमची समन्वय समिती आहे, आणि तिसरं आमचा कॅबिनेट मधला जो सहभाग आहे. त्याच्यामध्ये समन्वय समितीची तर बैठक झालेलीच नाहीये बऱ्याच दिवसामध्ये. मग प्रश्न असा होतो, सुधीर भाऊंनी जसं जीएसटीच्या वेळेला माननीय उद्धव साहेबांशी आणि आमच्या सगळ्या लोकांशी चर्चा करून त्याच्यामधून जसा तोडगा काढला, मार्ग काढला, तशाच पद्धतीने कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये, आणि फक्त ही एक मागणी नाहीये ना, कृषी मूल्य आयोगाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर कशा पद्धतीने पतपुरवठा लोकांना केला जाणार. दुसरा, आज शेतकरी कसा कोंडीत सापडलाय की पेरणीच्यासाठी त्याला कर्ज घ्यायला पाहिजे आणि कर्जमाफी होणार हे ऑक्टोबर मधलं सांगितलं जाते. मग माननीय उद्धव साहेबांची जी अपेक्षा आहे की कर्जमुक्तीची अपेक्षा आहे. आणि दुसरं असं आहे, आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो त्यावेळेला सुद्धा स्वामीनाथन आयोगाची मागणी आम्ही लावून धरलेली होती. आणि विशेषतः मला आश्चर्य वाटतं या गोष्टीचं, म्हणजे मला वाटतं दादांचं असहमत असेल, पण माधव भंडारी यांनी तर एका ठिकाणी जाहीर केलं की स्वामीनाथन समितीचा अहवाल आम्ही अंमलबजावणी करू असं कधीच म्हटलं नाही. आता अशा वेळेला शेतकऱ्यांमध्ये आणि जनतेमध्ये जी अस्वस्थता तयार होते, शेवटी आम्हाला सुद्धा जनतेला उत्तर द्यावी लागतात. पण शिवसेनेचा नेमका आरोप काय आहे आता? असं मला टीका करायची नाही, पण आता आरोप असं नाही. काय माहितीये, आम्ही काहीतरी एकमेकाला ठेंगा दाखवतोय, आम्ही असं भाषा ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ती शोभते, म्हणजे अशी घणाघाती चॅनेल म्हणून. पण आमचं म्हणणं त्याच्यात एक आहे, सुभाष देसाई आज काय स्पष्ट बोलले की आम्ही आज कॅबिनेटच्या पेक्षा सुद्धा शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय जो आहे तो सर्वांना विश्वासात घेऊन करा. अर्थात शिवसेना पक्षप्रमुख त्याच्यात आले, आणि त्याचबरोबर अन्यही काही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जे काम करतात, तर शेतकऱ्याची व्याख्या कोणी ठरवायची. आणि मग शेतकऱ्याची व्याख्या आजच्या सामनामधला जो अग्रलेखातला मुद्दा होता, तर ह्या सगळे मुद्दे व्यक्त करण्यासाठी आम्ही जे कॅबिनेटमध्ये मांडलं, आणि आता दादा जे म्हणत आहेत किंवा आम्ही सगळ्यांना चर्चात आणि विश्वासात घेऊन करणार आहोत, तर ठीक आहे, त्याची कार्यपद्धती आणखीन त्याचा तपशील किंवा कशा पद्धतीने मतं घेणार आहोत, प्रस्ताव मुळामध्ये काय आहेत, हे जेवढं आम्हाला, आता आपणच म्हणतो ना पारदर्शी प्रत्येक गोष्ट असली पाहिजे, तर ते जेवढं आम्हाला पारदर्शी पद्धतीने कळेल तेवढं त्याच्याबद्दलचं जे आहे ते शंका निरसन होऊ शकेल. दादा, पुरेशी पारदर्शकता नाहीये म्हणतात नीलम गोरे. वस्तुस्थिती आहे ती बदलण्यासाठीचा एक आम्ही, असं आहे, मी असं काही बोलले नाही. सुरुवातीला हे मांडलेलं आहे की हा निर्णय, या निर्णयाची अंमलबजावणी. हॅलो, बोला, तुमचा आवाज येतोय, बोला. बोलू ना, बोला. मी सुरुवातीला जे मांडलंय की ही घोषणा करत असतानाच, नंतरचं शहाणपण नाही, ती घोषणा करतानाच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, कारण त्यांच्या डोक्यामध्ये प्रत्येक विषयाची स्पष्टता असते, घोषणा करताना जे मांडलंय की याचं खूप डिटेलिंग करावं लागेल की किती एकरपर्यंत कर्जमाफी द्यायची, किती एकरपर्यंत कर्जमाफी दिल्यानंतर मेजर शेतकरी मोकळा होतो, याच्यामध्ये जो शेतकरी अल्पभूधारक असून सुद्धा त्याच्या घरामध्ये नोकरी करणारा असला, इन्कम टॅक्स भरणारा असला, तर त्याला कर्जमाफी द्यायची का, असं खूप डिटेलिंग आपल्याला येत्या 4 महिन्यात करावं लागेल. आणि या 4 महिन्यामध्ये करण्याच्या डिटेलिंगमध्ये सगळ्या पक्षांना, शिवसेना तर आमचा सहयोगी पक्ष आहे, सत्तेतला भागीदारी पक्ष आहे, पण शेतकरी संघटना असतील, स्वाभिमानी शेतकरी संघटना असतील, या सगळ्यांना, आणि काँग्रेस राष्ट्रवादीला सुद्धा, कारण सगळ्यांनी मिळून हा निर्णय करायचा आहे की ज्यामुळे सामान्य शेतकऱ्याला समाधान मिळणार आहे. आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जसं जीएसटी विषयामध्ये सुद्धा आधी केंद्राने जीएसटी सँक्शन करून ड्राफ्ट पाठवला, तो ड्राफ्ट पाठवल्यानंतर माननीय उद्धवजींनी अशी इच्छा व्यक्त केली की यावर मला स्पष्टता हवी आहे. स्वतः अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार मातोश्रीवर गेले, अनेकांनी टीका केली, त्या टीकेची आम्ही काळजी करत नाही, आम्हाला योग्य वाटतं ते आम्ही करतो. उद्धवजींकडे जायला, मातोश्रीवर जायला आम्हाला काही संकोच नाही. त्यामुळे ते सुधीर भाऊ गेले, समाधान झालं. तर ह्याही विषयामध्ये या 4 महिन्यात ही सगळी प्रक्रिया करायची आहे. उद्धवजी विदेशात आहेत, 12 तारखेला तर यायचे आहेत, त्यानंतर भेटू, त्यांना सांगू, समजावून की काय काय आम्ही करणार आहोत, तुमच्या काय सूचना आहेत. त्यामुळे यात कुठेही डावलण्याचा विषय नाही, प्रत्येक वेळेला शिवसेनेला बरोबर घेऊन चालण्याचाच प्रयत्न आमचा चाललेला आहे. आणि माझा एक प्रश्न माननीय निरंताईंना विचारायचा आहे की प्रत्येक गोष्टीचा एक फोरम आहे. कॅबिनेट मिनिस्टर तुम्ही आहात ना, तुम्ही कॅबिनेटमध्ये येऊन बोलायला पाहिजे होतं. हा जो दरवेळेला घरातला वाद रस्त्यावर नेण्याचा प्रयत्न चाललेला आहे,
हा किती योग्य आहे याचा विचार करावा. मी कुठल्याही विषयात कधी आगपाखड करणारा माणूस नाही, परंतु शांतपणे माझ्या मनाला पडलेले प्रश्न मी उपस्थित करतो आहे की माझ्या घरात भांडण झालं तर ते माझ्या घरातच मी मिटवलं पाहिजे. रस्त्यावर गेलो तर शेजारचा सुद्धा म्हणतो घरात जाऊन मांडा. आता एवढं सुद्धा आम्हाला राजकीय पक्षांना कळणार नसेल तर ते बरोबर नाही. त्यामुळे कॅबिनेटमध्ये आलं पाहिजे. कॅबिनेटमध्ये 4 भिंतीच्या मध्ये मुख्यमंत्र्यांना जाब विचारायला सुद्धा हरकत नव्हती. विचारणा नाही, जाब विचारायला हरकत नव्हती. कसं ठरवलं, काय ठरवलं? नीलम गोरे, मला असं वाटतं की कॅबिनेटच्या मधले आता आपण म्हणजे बरं झालं खुली चर्चाच होते आहे. आता म्हणजे मला विषयांतर अजिबात करायचं नाही आहे, परंतु आपलं घरांच्या किमतींच्या संदर्भामधला जे संपूर्ण निर्णय झाला आणि त्याच्यात नंतर असं म्हणणं आलं की नातेवाईकांना ट्रान्सफर करत असताना आम्ही ते जे नियामक मूल्य आहे ते आम्ही कसं लावणार किंवा याच्याबद्दल. तर प्रश्न कसा होतोय की कॅबिनेटमध्ये चर्चा आजच्या संदर्भात तुरीच्या डाळीच्या वेळेला आणि याच्या वेळेला चणा डाळीच्या वेळेला कॅबिनेटमध्ये चर्चा केलेली होती. म्हणजे कधीच कॅबिनेटमध्ये कोण चर्चा करत नाही अशातला भाग नाही आहे. पण चंद्रकांतजी, आपली जी अपेक्षा आहे ना की योग्य त्या फोरमवरती कॅबिनेटमध्ये त्याच्याबद्दल मांडलं गेलं पाहिजे, ती मी नक्की उद्धव साहेबांकडे पोचवीन. आणि दुसरं, समन्वय समितीच्या बैठका जर का झाल्या आणि आता हे जाहीरपणे नाईलाजाने बोलायची वेळ येते कारण आपण जाहीरपणे बोललेले आहात. अधिवेशनांच्या मध्ये सुद्धा आमदारांच्या बैठका आपली गेल्या मार्चच्या अधिवेशनात झाली. त्याच्यानंतर शिवसेना भाजपच्या आमदारांची बैठक दोन्ही सदनांची मिळून जी एकत्र व्हायला पाहिजे ती सुद्धा आपली होत नाहीये. त्याचबरोबर समन्वय समिती जी आहे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची, त्याची बैठक अशी काही एवढ्यात तर काही झालेली नाहीये, विशेषतः मला वाटतं बीएमसीच्या निवडणुकीनंतर. आणि त्याच्यामुळे बाकीचे फोरम जेवढे मजबूत होतील तेव्हा मग जो एक कॅबिनेटचा फोरम आहे त्याच्याच वरती सगळं भार पडण्यापेक्षा विविध मार्गांनी तो संवाद जास्त मजबूत होऊ शकेल असं मला वाटतं यामध्ये. दुसरं मला इथे एक सांगायला पाहिजे नम्रता, की ज्यावेळेला आमचे मंत्री जाऊन आले दिल्लीला मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आणि त्या चर्चेमध्ये सुद्धा तसे काही संकेत मिळाले नव्हते. काही दिवसांनी सुधीर भाऊंनी परत वक्तव्य केलं की आम्ही कर्जच्या माफीचा वेळ पडली तर करू वगैरे. पण सभागृहात जे जे माननीय मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले होते, अगदी आता जीएसटीच्या अधिवेशनात बोलताना सुद्धा दादा सभागृहात होते, त्यावेळेलाही आम्ही म्हटलं होतं आमची अशी अपेक्षा नाही की लगेच आम्ही उभं राहिलो की त्यांनी तिकडून सांगितलं पाहिजे. पण प्रश्न असा आहे की इतका शेतकऱ्यांचा कोलाहल पूर्ण महाराष्ट्रात चालत असताना ती भावना, ती वक्तव्य आम्ही पोहोचवण्यासाठी कॅबिनेटच्या बरोबर अन्य ठिकाणून सुद्धा व्यक्त झालो तर शेवटी असं आहे ना की एका पक्षात असणारी सुद्धा काही लोक असतील, माननीय सुब्रमण्यम स्वामी असतील किंवा शत्रुघ्न सिन्हा असतील, हे भारतीय जनता पक्षात असून जर का भूमिका मांडतात तर सहयोगी पक्षाने भूमिका मांडली तर दुखावलं जाण्याचं कारण नाहीये. उलट आमची अपेक्षा आहे की याच्यावरती चर्चा झाली पाहिजे आणि जनतेलाही कळलं पाहिजे की नक्की या कर्जमुक्तीमधून त्यांना कसा दिलासा मिळणार आहे. छोटासा प्रश्न की कॅबिनेटच्या मीटिंग मधनं शिवसेनेचे मंत्री बाणेदारपणे बाहेर पडले बहिष्कार टाकून, की मुख्यमंत्र्यांना त्यांनी कळवलं होतं? मी सुधीर भाऊंचं, चंद्रकांत दादांचं पण निवेदन ऐकलं, मी सुभाष देसाईंचंही ऐकलं, परत माझी चर्चाही झाली काही मंत्र्यांशी. पण माझ्या माहितीप्रमाणे माननीय उद्धव साहेबांना मंत्र्यांनी कॅबिनेटवरती बहिष्कार टाकणंच अपेक्षित होतं. ते त्यांनी प्रत्यक्षामध्ये काहींनी एक सद्भावना असेल, एक संवादाचा भाग म्हणून असेल, मुख्यमंत्र्यांना सांगून ते बाहेर पडलेले आहेत. आणि त्यामुळे दादा आणि सुधीर भाऊ जे बोलतायत की त्यांनी परवानगी घेऊन बाहेर पडले, पण मुळामध्ये जाणीवपूर्वक शेतकरी कर्जमुक्तीच्या विषयाला प्राधान्य असल्यामुळे कॅबिनेटमध्ये अनुपस्थित राहायचा निर्णय शिवसेनेने घेतला, म्हणजे तो बहिष्कारच होता असं म्हणायला हरकत नाहीये. तांत्रिकदृष्ट्या आता त्यांनी परवानगी घेऊन ते गेले असं आहे. शेवटी कॅबिनेटमधून मंत्री जात असताना सभागृहात जसे घोषणा देत जातात विरोधी पक्ष, तसं ते काही जाणार नाहीयेत. आणि त्याच्यामुळे शब्द वेगवेगळे वापरले तरी त्याची भावना, मतितार्थ हा समजून घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. बर, अभय देशपांडे, आता हे दोन्ही सत्ताधाऱ्यांनी काय काय आपापल्या परीने स्पष्टीकरण दिलेलं आहे, आपण बघितलेलं आहे, काय म्हणायचं याला? मला वाटतं की यातला मूळ जो मतभेदाचा विषय आहे तो दोघांनी टाळला बोलायचा किंवा त्यांच्या तो विसरून गेला. मूळ मतभेद कुठे आहेत की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही सरसकट कर्जमाफी करणार नाही आणि शिवसेनेची मागणी आहे ती सरसकट कर्जमाफीची. मूळ मतभेदाचा विषय होता आजच्या कॅबिनेटवर बहिष्कार टाकण्याचा, तो होता. दुसरं असं आहे की जेव्हा आघाडीचं किंवा युतीचं सरकार असतं तेव्हा धोरणात्मक निर्णय घेताना त्याची चर्चा दोन्ही पक्षाच्या समन्वय समितीत होऊन कुठल्या तरी निष्कर्षाप्रत येणं एक अपेक्षित असतं. त्या पद्धतीने एक सर्वसाधारणपणे युतीची किंवा आघाडीची सरकारं चालतात. आता हे सरकार स्थापन होताना कसं झालं त्याचा उल्लेख मगाशी तुम्ही केलात की कॉमन मिनिमम प्रोग्राम हा जो गाभा असतो साधारणतः युतीचा, त्याच्याऐवजी मॅक्झिमम मिनिस्टर बर्थ
या विषयावर ही चर्चा होती. त्यामुळे कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चर्चा कधीच झालेली नाही. त्यामुळे आता त्या समन्वय समितीमध्ये जो आत्ता मुद्दा आला की आम्हाला विश्वासात घेतलं नाहीये, हा काही पहिल्यांदा आलेला नाहीये. हे सरकार सत्तेवर आल्यापासून हाच विषय मला वाटतं 50 वेळा किमान चर्चेला आलेला आहे. म्हणजे आम्हाला सरकारच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला बोलवलं जात नाही, सन्मानाची वागणूक दिली जात नाही. शिवसेनेच्या आमदाराला विधानसभेत मागणी करावी लागते की त्या छत्रपती स्मारकांच्या जलपूजनाला उद्धव ठाकरे यांना सन्मानाने निमंत्रित करा. म्हणजे मला वाटतं की मूलभूत फरक काय आहे की युती होती पूर्वी, 95 ते 99 हे युतीचं सरकार होतं आणि या सरकारकडे भाजपाची पाहण्याची दृष्टी आहे पहिल्यापासून की हे भाजपचं सरकार आहे आणि त्यात शिवसेना हा एक घटक आहे. त्यामुळे पॉलिसी डिसिजन घेण्याच्या संदर्भात शिवसेनेला विश्वासात घेण्याची गरज नाही. दुसरा मुद्दा आला जीएसटीच्या वेळेस आम्ही केलंच ना, तिथे ते विधिमंडळात ते विधेयक पास करणं आवश्यक होतं. तिथे शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज होती. कर्जमाफीचा निर्णय कॅबिनेटमध्ये भाजपाला बहुमताने घेता येतो. जो निर्णय अर्धवट होईल त्याला शिवसेना राजकीय दृष्ट्या विरोध करू शकत नाही. म्हणून फक्त प्रश्न आता आहे की याचं श्रेय कोणी घ्यायचं. मुख्यमंत्र्यांनी जर ही घोषणा केली असेल तर त्या संदर्भात आधी चर्चा झाली आहे का कशी कर्जमाफी करायची या संदर्भात, की भाजपालाच ते श्रेय राहावं या संदर्भात ही घोषणा केली आणि नंतर शिवसेनेबरोबर चर्चा केली. आता शिवसेनेचे मंत्री तर नेहमी राजीनामे घेऊन परत असतात. ते म्हणजे आज सुद्धा जो सूर मगाशी बहिष्कार टाकताना होता मंत्र्यांचा, त्यात आता सांगतात की आमच्यात भांडणं लावू नका. म्हणजे शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे याच्याबद्दलचा नेहमीच संभ्रम राहिलेला आहे आणि तो कायम राहील, पुढच्याही काळात राहील असं दिसतंय. नीलमताईंना यावर काही मुद्दा मांडायचा, मी ब्रेक नंतर त्यांच्याकडे जाणार आणि चंद्रकांत दादांकडनं पण आपल्याला स्पष्टीकरण घ्यायचं. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परत येतोय. बघत राहा माझा विषय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. माझा विशेषमध्ये आपण चर्चा करतोय शिवसेना एवढा शेतकऱ्यांचा कैवार घेते तर अजून सत्तेत कशासाठी आहे, कारण भाजप डावलतंय का, अनेक मुद्दे चर्चेला येत आहेत कारण सत्तेतलेच हे दोन सहकारी एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. ब्रेकपूर्वी अभय देशपांडे यांनी अनेक मुद्दे मांडलेले होते की कशा प्रकारे शिवसेनेला गरज आहे तिथे गोंजारतात सत्तेमधले जो मुख्य पक्ष आहे भाजप, आणि जिथे गरज नाहीये तिथे त्यांना डावललं जात आहे. चंद्रकांत दादा, तुम्हाला पटताय ते आरोप? नाही, आरोप चुकीचे आहेत. सगळ्या प्रकारचा सन्मान शिवसेनेला ह्या सत्तेमध्ये आहे, शिवसेनेच्या मंत्र्यांना आहे. आदरणीय उद्धवजींशी अनेक विषयांवर माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा होत असते आणि त्या चर्चेतून बऱ्याच गोष्टी ठरत असतात. नीलमताईंनी ज्या समन्वय समितीचा उल्लेख केला त्या समन्वय समितीच्या प्रत्यक्ष फिजिकल बैठका जरी होत नसल्या तरी मंत्रिमंडळाच्या बैठकाच्या निमित्ताने, मंत्रिमंडळाच्या उपसमित्यांच्या निमित्ताने इतक्या वेळा सुभाष देसाई साहेब, रावते साहेब, रामदास कदम साहेब भेटत असतात आणि त्यातून अनेक विषयांवर चर्चा होऊनच विषय पुढे जात असतात. हा सुद्धा विषय जो आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की शेतकरी संपाची अशी एक स्टेज आली होती की त्याच्यामध्ये काही ना काही घोषणा कॉन्क्रीट करणं आवश्यक होतं. परंतु ती घोषणा करताना सुद्धा पुन्हा मी तेच म्हणेन की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे स्पष्ट केलेलं आहे की मी घोषणा करतोय, याच्या डिटेलिंगसाठी आपल्याला सगळ्यांना इन्व्हॉल्व करायचं आहे. आणि त्यामुळे असा काही मुद्दा नाही आहे की केवळ सत्ता चालवण्यासाठी शिवसेना हवी आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे विचाराने एक पक्ष आहेत, दोन पक्ष वेगळे असतील. दादा, विचाराने एक पक्ष तुम्ही म्हणताय तरी सुद्धा शिवसेना रस्त्यावर उतरून भाजप ज्या मुद्द्यांवरती विषय मांडतो त्याच्या विरोधात आंदोलनं करते, निदर्शनं करते. वेळ काय येते तुमच्या सत्तेतल्या पार्टनरवर अशी? यावरची खंत मी सुरुवातीलाच मांडली. आता तुम्ही एकदम शिवसेना विजयवरच बहुतेक कॉन्सन्ट्रेट केलंय, पण मला असं वाटलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण बोलणार आहोत. तर स्वामीनाथन आयोग अतिशय शॉर्टमध्ये मी आणलाय. स्वामीनाथन आयोगमध्ये फक्त शेतमालाचा भाव विषय सोडला तर जवळजवळ सगळ्या गोष्टी गेल्या 3 वर्षामध्ये केंद्रातल्या सरकारने, राज्यातल्या सरकारने केलेल्या आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या समजून घेण्याचा फोरम हा मी पुन्हा असं म्हणेन एकत्र बसून करण्याचा आहे. बाहेर जाऊन प्रश्न विचारण्यापेक्षा आत येऊन प्रश्न विचारले पाहिजेत. मला असं वाटत नाही की तुम्हाला आता त्यासाठी वेळ आहे, पण मी एक 10 गोष्टी स्वामीनाथन आयोगाच्या वाचेन आणि 15 गोष्टी सरकारने केलेल्या त्या संदर्भातल्या योजनांच्या वाचेन. त्यामुळे मला असं वाटतं की असा कुठलाही मुद्दा नाही की शिवसेनेला केवळ सत्तेची आवश्यकता म्हणून आम्ही बरोबर घेतलेलं आहे. आम्ही विचाराने एकच आहोत. आम्हालाही असं वाटतं की कर्जमाफी झाली पाहिजे, त्यांनाही असं वाटतं की कर्जमाफी झाली पाहिजे. आम्हालाही असं वाटतं की शेतकरी सुखी झाला पाहिजे, त्यांनाही वाटतं शेतकरी सुखी झाला पाहिजे. मला असं वाटतं की यात कुठे दुमत नाही आहे. थोडासा विषय जर कार्यपद्धतीचा झाला असेल तर तो नीट करण्याचा आहे आणि यात मला असं वाटतं की ह्या कर्जमाफीच्या, कर्जमुक्तीच्या घोषणेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची काहीच चूक झाली नाही. प्रेशरच असं होतं
मला आठवतं की मी केरळमध्ये एका कामासाठी गेलो होतो. माननीय मुख्यमंत्री मध्ये मला निरोप आला की तू कुठे आहेस, रात्री शेतकरी काही भेटायला येणार आहेत. आम्ही गेलो आणि चर्चेतून अशी स्टेज आली की आज काहीतरी कॉन्क्रीट घोषणा केली पाहिजे, त्याच्याशिवाय होणार नाही. आमच्या सुद्धा अनेक सहकारी मंत्र्यांना त्यासाठी, आमच्या सहकारी मंत्र्यांचं तेवढं अंडरस्टँडिंग आहे की ज्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि कुठला वाईट निर्णय घेतलाय का, राज्याच्या हिताचा, शेतकरी हिताचा निर्णय घेतला. मी प्रामाणिकपणे बोलणारा माणूस आहे, मी प्रामाणिकपणे सांगतो, विश्वास ठेवा. रात्री आम्ही दोघे आणि परवा सदाभाऊ खोत चर्चेला बसताना आज कर्जमाफीची घोषणा करायची आमच्या डोक्यातही नव्हतं. आम्ही दोघे अर्धा तास आधी भेटलो, त्यावेळेला काय चर्चा करूया, कुठल्या दिवशी विषयही नव्हता. पण करता करता पहाटेचे 4 वाजले. हा विषय आज काही करून संपायला पाहिजे. त्यावेळेला आमची दोघांची चर्चा अशी झाली की आपण आज असं म्हणू की तत्वतः आम्हाला कर्जमाफी ही अल्पभूधारक आणि मध्यम भूधारकची मान्य आहे की ज्यात 80% शेतकरी कव्हर होतो, पण 20% शेतकरी जो राहतो की जो मोठा आहे आणि ज्याने नियमित कर्ज भरलं याचाही आपण विचार करू, एकत्र बसून विचार करू. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा की आमच्या मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार, फायनान्स मिनिस्टर की ज्यांनी त्यांनी तिजोरीची किल्ली उघडायची आहे, विश्वास ठेवा की त्यांनाही विचारायला त्यावेळेला सवड नव्हती. रात्री 3 वाजता 4 वाजता आत्ता काहीतरी घोषणा करा आणि हा संपवा असं होतं. नीलमताई, यामध्ये आणखीन एक असं बोललं जाते की शिवसेनेची भूमिकाच कन्फ्युजिंग आहे. म्हणजे तुम्ही आता कॅबिनेट मीटिंग बद्दल सांगितलात, तुम्ही सांगताय की हा आम्हाला म्हणायचा होता तो बहिष्कारच होता, पण प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांना सांगून सवरून बाहेर पडलेले. कसा बहिष्कार म्हणायचा याला? नेमकं करायचं काय आहे शिवसेनेला? शब्दाने तुम्ही काय म्हणायचंय? नाही, नम्रता, आम्हाला काय तुम्ही त्याला म्हणायचं तुम्ही ठरवा. आमचे मंत्री कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवरती बाहेर पडले. याच्या पूर्वी वारंवार बोलणं झालेलं आहे उद्धवजींचं, औपचारिक अनौपचारिक त्याच्यामध्ये, की आम्ही कर्जमुक्ती सर्व सरसकट शेतकऱ्यांना झाली पाहिजे. मला असं वाटलं होतं अभयना कल्पना आहेच, म्हणजे सर्वांनाच कल्पना आहे की याच्यावरती अनेक वेळेला स्वतः उद्धवसाहेब बोललेले आहेत की आम्हाला सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती पाहिजे आहे म्हणून. त्याच्यामुळे आता मी ते वाक्य बोलत असतानाही म्हटलं की फक्त अल्पभूधारकांची ती पुरेशी नाही आहे. मुद्दा काय आहे की बहिष्कार का केला? आता काय माहिती का, एकेका दिवसामध्ये जाण्याचा अर्थ नाही आहे, कारण संपाच्या दिवशी त्या दिवशी तत्कालीन त्या परिस्थितीच्या मध्ये मुख्यमंत्र्यांना काही घोषणा करणं हे अत्यावश्यक वाटलं, त्यांचा तो अधिकार आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही 4 दिवस होऊन गेले ना त्या घटनेला सुद्धा. एका बाजूला उद्धवजींनी संपाला पाठिंबा जाहीर केला, तो सुद्धा 3 दिवसांनी जाहीर केलेला आहे. आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीच्या मध्ये ज्यावेळेला लोकांना दिलासा मिळत नाही, मग ते दुष्काळाच्या वेळेचा प्रश्न असेल किंवा आता काही आम्हाला मुद्दे दिसतात की ते यंत्रणेमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे, त्याच्यावरती आम्हाला बोलणं राहणं क्रमप्राप्त आहे. त्याच्यात काय चुकीचं होतं किंवा त्याच्यामध्ये मुद्दाम काहीतरी कोणाला तरी काहीतरी वचपा काढायचा अशातला भाग नाहीये. एक दुसरं असं आहे की स्वतः मुख्यमंत्र्यांना हे अधिकार आहेत आणि इमर्जन्सी म्हणून त्यांनी केलं, पण त्याच्यानंतर तरी काही कळलं पाहिजे ना की कशा पद्धतीने त्या घटना होणार आहे. शेवटी आमचे प्रत्येक ठिकाणचे, आज बघा आमचे पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्हा प्रमुख आणि यांची बैठक झाली होती. मी कर्जमुक्त होणारच ही मोहीम आमची चाललेली आहे. त्याच्यासाठी सगळे जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, प्रत्येक तालुका प्रमुख आले होते. त्यांचं म्हणणं असं पडलं, आता चंद्रकांत दादा आहेत तर सांगते मुद्दा म्हणजे की कोल्हापूरमध्ये बऱ्याचशा ठिकाणी त्यांचं म्हणणं पडलं की भारनियमन चाललंय, त्याचा फार उसाला फटका बसतोय. ते म्हणतात आम्हाला, म्हणजे दादांच्यावर व्यक्तिगत आरोप नाहीये, परंतु त्यांना जिथे वाटतं ना की ज्या ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांनी सहकार्य दिलं पाहिजे त्या ठिकाणी त्यांना सहकार्य मिळत नाहीये, एक भाग. दुसरा भाग असा आहे की ही सगळी चर्चा वेगवेगळ्या पद्धतीने होताना शेतकऱ्यांच्या भावना अनावर झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आज अशांत झालेला आहे. अशा वेळेला शिवसेनेने काही मुद्दे मांडले, समजून पण घेणं गरजेचं आहे. त्याच्यामागची जी भूमिका आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. त्रास होत असेल की तुम्हाला तुमचं म्हणणंच मांडता येत नसेल, तुम्हाला कळवलं जात नसेल, तर मग शिवसेना सत्तेत थांबतीये कशाला? जर तुम्ही मांडलेले कळकळीचे प्रश्न जर ऐकून घेतले जात नसतील तर शिवसेना थांबतीये का सत्तेत? मी सुरुवातीला बोलत असताना हे सांगितलं, आम्ही ज्या वेळेला विरोधी पक्षातून गेलो, म्हणजे विरोधी पक्ष नेतेपद आम्हाला मिळालं होतं, ते सोडून आम्ही ज्या क्षणी सरकारमध्ये गेलो त्यावेळेला काही पे निगाह आहे काही पे निशाणा म्हणणारा एक महाराष्ट्रात खूप मोठा वर्ग आहे की ज्यांना त्या सत्तेत जाऊन बसायचं होतं आणि त्यांना त्याच्या संदर्भामध्ये सातत्याने ते डाचतं आहे. मग त्यांना मुळातच भारतीय जनता पक्षाची सत्ता आली, शिवसेनेची सत्ता मध्ये सहभागी आहे, हेच सगळं त्यांना डाचतं आहे, एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की आम्ही जीएसटीच्या संदर्भात, मुंबई महानगरपालिकेचा विषय असेल किंवा अन्य अनेक विषयांच्या संदर्भामध्ये, दुष्काळाच्या मध्ये उदाहरणच द्यायचं झालं तर एक अन्नधान्याच्या संदर्भातली जी योजना आहे की सगळीकडे गरीब लोकांना 2 रुपयामध्ये गहू तांदूळ वगैरे मिळणं,
आम्ही जेव्हा उद्धव साहेब उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला तेव्हा ती उत्तर महाराष्ट्राला लागू नव्हती 4 डिसेंबर 15ला. त्याच्यानंतर सरकारने ती जाहीर केली आणि त्यामुळे अशी मी अनेक उदाहरणं देऊ शकते की आमच्या म्हणण्यानंतरच ती सरकारने केली असती का नाही आता मला श्रेयवादात जायचं नाहीये. पण आम्ही त्या मुद्द्यांना वाचा फोडतो, त्याच्यासाठी म्हणून प्रयत्न करतो आणि बोलतो. आणि त्यामुळे तुमच्या म्हणण्याप्रमाणे नम्रता, तुमच्या अपेक्षा ठीक आहे, पण माननीय उद्धव साहेबांना ज्यांचा सल्ला घ्यायचा असतो त्यांचा ते घेतात आणि लोकांच्या देशाची जबाबदारी पार पडतात. की शिवसेना भाजपाचं एकत्र येणं शिवसेना भाजपाचं एकत्र येणं अनेकांना डाचते असं म्हणतायत, पण मागच्या 3 वर्षात शिवसेनेलाच सत्तेत राहणं डाचतंय अशी सगळी साधारणतः चित्र निर्माण होत आहे सातत्यानं. त्याच्याबद्दल काय बोलायला निलत आहे? आणि समन्वय समितीच्या बैठकीचं तुम्ही म्हणताय धोरणात्मक निर्णयावर किती वेळा, धोरणात्मक निर्णय घेताना किती वेळा शिवसेनेला आधी विश्वासात घेतलंय? हाच तर शिवसेनेचा नेहमी कांगावा असतो. तो कांगावा फक्त दिखाऊ आहे का हाच प्रश्न आज निर्माण होतोय. अभयजी, तुमचा हेतू चांगला नाहीये ह्या तुमच्या कांगावा शब्दामुळे दिसत आहे. तुम्ही एक निरपेक्ष पत्रकार आहात असं मी मानते आणि माझा अजूनही त्याच्यावर विश्वास आहे. पण तुम्ही त्याला कांगावा जेव्हा म्हणता आहे तेव्हा तुम्हाला असं अगदी म्हणजे तुम्ही कन्व्हिन्स आहात या गोष्टीसाठी असं मला वाटतंय की भाजप सगळं बरोबर करते. कारण मगाचा मुद्दा नम्रता माझा राहिला ब्रेकच्या वेळेनंतर, तुम्ही मला बोलायला देणार होतात, प्रत्यक्षात दादांकडे तुम्हाला जावं लागलं. तर तुम्ही जे म्हणताय की सरकार भाजपचं आहे म्हणजे त्याच्यात ज्यांचा पाठिंबा आहे त्यांना विचारायचीच गरज नाही असं आम्ही नाही म्हणत. भाजप सांगते नेहमी. कोणता नियम लावला? भाजप सांगते नेहमी, आम्ही नाही म्हणत आहे. तुम्ही घटक पक्ष आहात या सरकारमधले म्हणून तुम्हाला ते बरोबर वाटतंय ना. आम्ही कशाला म्हणतोय? तुम्हाला वाटतंय म्हणून तर तुम्ही सत्तेत आहात. आम्ही कुठे कन्व्हिन्स झालोय नीलम गोरे? तुम्हाला डाचत नाहीये का हा मुद्दा? आम्ही म्हणून तर आम्हाला वाटत विचारतोय. असतं तुम्ही जेव्हा कांगावा शब्द वापरताय ना तिथेच तुमचा हेतू स्पष्ट होतोय. नम्रता, मला पूर्ण करू द्या. याच्यामध्ये केंद्र सरकारमध्ये ज्या वेळेला आम्ही पूर्वी होतो त्यावेळेला सुद्धा काही विषयांच्यावरून मतभेद झाले होते ना. मुशर्रफ येण्याच्या ताजमहालच्या संदर्भामधून अटलजी आणि बाळासाहेबांचे मतभेद झालेले होते. काही मतभेद होत नव्हते अशातला भाग नाहीये. पण त्याचा अर्थ दुसऱ्या विषयांच्या मध्ये कुठे कन्सल्टच करायचा नाही असा अर्थ होत नाही ना याच्यामध्ये. आणि त्यामुळे ही जी व्याख्या कोणी ज्या भारतीय जनता पक्षातल्या म्हणजे ज्यांनी कोणी ठरवलेली आहे मनानी, त्याच्यानुसारच बाकीचे अनेक स्वतःला निरपेक्ष म्हणणारे पत्रकार बोलतायत. असा नियम नाहीये. पूर्वी 10 लोकांच्या पक्षांच्या कडवळ्यामध्ये प्रत्येकाचं मत विचारात घेतलं जात असतं. असं कसं म्हणताय तुम्ही? त्यामुळे तुम्ही जे काय तुम्हाला सोयीस्कर आहे ते तुम्ही बोलू शकता. तुम्ही स्वतंत्र पत्रकार आहात. पण भारतीय जनता पक्षाची काय भूमिका आहे ती त्यांना बोलू द्या. त्या कांगावा वगैरे म्हणण्याचा अधिकार तुम्हाला आहे, पण आम्हाला तो नाही म्हणत आहे. तसं तुम्ही आमच्या हेतूवर शंका घेताय. कारण तुम्ही सुद्धा म्हणतात की मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन बहिष्कार. चित्र निर्माण शेवटी माध्यमच करतात ना. अरे पत्र देऊन परवानगी घेऊन बहिष्कार हा काय पहिल्यांदा बघितला प्रश्न असा आहे तुमचा प्रश्न नाही. परवानगी घेऊन बहिष्कार मला सांगा तुम्ही. नीलमताई, तुम्ही इतके वर्ष राजकारणात आहात, परवानगी घेऊन बहिष्कार कसा टाकला? बरं, तुमचं म्हणणं मान्य करते मी एक क्षण. तुमचं म्हणणं मी एक क्षण मान्य करते की तो बहिष्कार नाही असं तुमचं म्हणणं आहे. पण तुमच्या व्याख्येला आमच्या दृष्टीने काहीच महत्व नाहीये ना. नका ना बहिष्कार म्हणा का बाहेर गेलो म्हणा. आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जाच्या प्रश्नासाठी म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहिष्कार टाकला असं आमचं म्हणणं आहे. तुम्ही काय पाहिजे ते म्हणण्यासाठी मुक्त पत्रकार आहात. आम्ही नाही म्हणत. भाजपचे 2 मंत्री पत्रकार परिषद घेऊन सांगतायत. नीलमताई, भाजपच्या 2 मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. तेच तुम्हाला सांगतोय की त्याचा उल्लेख केला की त्यांनी सांगितलं हा बहिष्कार नव्हता. वस्तुस्थिती काय आहे? अभयजी, मी स्वतः सुरुवातीला बोलले हे, कारण मला माहिती होतं की चंद्रकांत दादा आणि सुधीर भाऊ जे बोलले त्यांचं म्हणणं आणि आमचं म्हणणं याच्या विसंवादापुरता तुम्हाला या शोमध्ये इंटरेस्ट आहे ना. ज्या शेतकरी कर्जमुक्तीच्या संदर्भात आम्ही तो बहिष्कार टाकला, पण मी हेही स्पष्ट केलं की त्यांनी त्यांचं जे काही वर्षण होतं ते मांडलं. त्याच्याच वरती शब्दच्छल किती करत बसायचा आणि लोकांना कशा पद्धतीने कर्जमुक्ती मिळणार आहे किंवा दादा जे म्हणतात की स्वामीनाथन समितीचं मी मांडतो त्याच्यावर चर्चा करायची, हे तुम्ही या संदर्भामध्ये. मला वाटतं नीलमताई मुद्दे मांडत होते त्यावेळेला आजबे सरांनी एक मिश्किल हास्य केलं. त्यांना काही पटलेलं नाही मुद्दा. तर ते चांगलंच आहे ना आजबे सर? नाही, मला असं वाटतं की पहिली गोष्ट आजबे बघापासून काही बोललेच नाहीये. त्यांना बोलू द्या तुम्ही. म्हणजे मग ते फक्त स्मिता नीलमताई, आपण त्यांनाच बोलून देऊया. आजबे सर? नाही, मला असं वाटतं की बोलू द्या. खूप वेळ झाला. इतकं कशाला शांत बसवलं त्यांना? खरं म्हणजे असं आहे की जेव्हा सरकार युतीचं असतं किंवा आघाडीचं असतं त्यावेळेला समन्वय समितीच्या माध्यमातूनच महत्त्वाचे धोरणात्मक प्रश्न जे असतात ते सोडवायचे असतात.
आणि ते जर समन्वय समितीमध्ये जर सोडवले जात नसतील तर त्याला काय म्हणजे त्या कारभाराला काय अर्थ आहे असं म्हणण्याचं काही गरज नाही, हे नाही. कारण असं दुसरं की आता कर्जमाफी हा विषय जर घेतला आपण, तर कर्जमाफीच्या संबंधामध्ये शिवसेनेची भूमिका एक आहे, भारतीय जनता पक्षाची भूमिका एक वेगळी आहे, म्हणजे मुख्यमंत्र्यांची वेगळी आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी जी काही घोषणा केली त्याचा सुतोवाच त्यांनी याआधी पण केलेला होता, म्हणजे अशातला भाग नाही. म्हणजे या संबंधातले मतभेद दोन्ही पक्षांमध्ये हे आधीपासूनच चालत आलेले होते. म्हणजे कशा प्रकारची कर्जमाफी करायची, सर्व कर्जमाफी सर्वांची की काही घटकांची. आता हे असं आहे की त्या दिवशी तो निर्णय घेतला हे ठीक आहे, परंतु तो निर्णय घेण्यापूर्वीसुद्धा जर या प्रश्नाला सामोरं जाण्यासाठी जर समन्वय समितीमध्ये दोघांनी एकत्र बसून जर निर्णय केला असता तर त्याला म्हणजे त्यातून काहीतरी मार्ग तुम्हाला निघाला असता. तर प्रश्न असं झालेला आहे की म्हणजे शिवसेनेची आता भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळाने किंवा नेत्यांनी हा प्रश्न त्यांना पाहिजे त्या पद्धतीने रेटून नेला. आता शिवसेना शेवटी असं आहे की शिवसेना किती दिवस हे सगळं सहन करेल हा एक प्रश्न आहे. माझं मत असं आहे की शिवसेनेला आत्ता इतकी गोंधळाची अवस्था शिवसेनेची जी आहे ती यापूर्वी कधीच नव्हती. म्हणजे उदाहरणार्थ मी आपल्याला सांगतो की त्यांना संपूर्ण कर्जमाफी पाहिजे आणि संपूर्ण कर्जमाफीसाठी सगळ्या महाराष्ट्रातले शिवसैनिक वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या आंदोलन करतायत, जे रस्त्यावर उतरून. आता प्रश्न म्हणजे अगदी कोल्हापूरमध्ये सुद्धा त्यांनी ते उतरले होते किंवा वेगवेगळ्या ठिकाणी उतरले होते. पण मी तुम्हाला सांगतो की हे म्हणजे आता असं आहे की त्यांची जी भूमिका आहे ती जर त्यांना मान्य करून घ्यायची असेल तर खरं म्हणजे असं आहे की हे आंदोलन मुंबईमध्ये झालंच नाही. मुंबईमध्ये ताकद कुणाची आहे? शिवसेनेची आहे. मुंबईमध्ये जर शिवसेनेने म्हणजे असं आहे की मुंबईला जर ह्या संबंध आंदोलनामध्ये जरा सुद्धा फटका बसणार नाही कुठल्या लोकांना. फक्त 10-20 रुपये जास्त प्रत्येकाच्या खिशातून गेले एवढंच भाग आहे, पण त्याला प्रत्येक वस्तू प्रत्येक भाजी ही त्यांना मिळत होती. शिवसेनेच्या नेत्यांनी तिकडे राणाबिबी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली, पण मुंबईतल्या शिवसैनिकांनी कुठेही परराज्यामधला माल इथे येऊ देणार नाही अशी भूमिका घेतली नाही आणि शांतपणे बसून राहायची बघायची भूमिका घेतली. त्यामुळे असं झालं की राज्य सरकारलाही हे बळ मिळालं की आपण जी भूमिका म्हणतोय ती शेवटी असं आहे, जोपर्यंत मुंबई आणि मोठी शहरं विटील धरली जात नाहीत तोपर्यंत राज्य सरकारवर दडपण येत नाही. म्हणजे असं आहे की शिवसेनेला एका बाजूला शेतकऱ्यांना असं दाखवायचं आहे की आम्ही तुमच्याबरोबर आहोत, दुसऱ्या बाजूला बीजेपीला असं दाखवायचं आहे की आम्ही तुमच्याबरोबरच आहोत आणि मुंबईमध्ये मात्र वेगळी भूमिका घ्यायची. हे माझ्या मते ही जी संबंध परिस्थिती आहे त्यामुळेच असं आहे की काही शेतकऱ्यांनी आज वर्तमान म्हणजे चॅनल समोर बोलताना किंवा अनेक ठिकाणी सांगितलं की शिवसेनेला भूमिकाच नाही या संबंधामध्ये. आजबे सरांनी हा महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे की त्यांना भूमिकाच नाही. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर नीलम गोरेंकडनं याचं उत्तर घ्यायचंय. छोटासा ब्रेक, लगेचच परत येणार आहोत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. ब्रेकपूर्वी प्रताप आजबे सरांनी आरोप केलेले होते की शिवसेनेला या ठिकाणी ठोस भूमिकाच नाहीये, कारण मोठी शहरं ज्या ठिकाणी शिवसैनिक, विशेषतः मुंबईचा त्यांनी उल्लेख केला की या ठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलन करणं अपेक्षित होतं. जे आंदोलन राज्यभरात शिवसैनिक करताना दिसत आहेत ते मुंबईत कुठेच दिसलं नाही. मुंबईमध्ये परराज्यातल्या व्यापाऱ्यांना किंवा भाजी विक्रेत्यांना घेऊन विरोध करताना शिवसेना दिसली नाही. नीलम गोरे, काय स्पष्टीकरण आहे यावर? याच्या 3 गोष्टी आहेत. मला असं वाटतं की चांगलं म्हणजे या निमित्ताने मला स्पष्टीकरण करण्याची संधी मिळते आहे. एक तर पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती नाशिकला जे 19 तारखेला आमचं अधिवेशन झालं त्याच्यामध्ये शेतकरी संघटनेचेही राजू शेट्टी त्या कार्यक्रमाला होते. तसंच पुणतांब्याचे धनंजय जाधव आणि ह्या शेतकऱ्यांनी पण त्या ठिकाणी भूमिका मांडलेली होती आणि ती संपूर्ण भूमिका आम्ही समजून घेतलेली होती. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या प्रश्नावरती सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व्हावी आमची घोषणा, आमची भूमिका होतीच. परंतु शेतकरी संघटनांची, किसान क्रांती मोर्चाची जी काही त्यांनी जाहीर केला बंद, मला जे काही स्मरते त्याप्रमाणे आणि मला खात्री आहे त्याच्याबद्दल, आणि त्यांनी जाहीर केलं होतं की मुंबई शहर वगळता महाराष्ट्र बंद आहे म्हणून. त्याच्यामुळे असं होतं की एकदा शेतकरी संघटना सगळ्या एकत्रितपणे काही भूमिका त्यांनी जाहीर केल्यानंतर परत शिवसेनेने काहीतरी कुरघोडी करायचा प्रयत्न केला असं होतं. मुंबई बंद करणं काय आम्हाला अवघड नाहीये, फार आमच्या दृष्टीने ती काय म्हणजे आतापर्यंत 100 वेळा मुंबई बंद शिवसेनेने केलेली आहे. एक त्याच्यामुळे वेळ आली तर ते सुद्धा त्या संदर्भात सुद्धा माननीय उद्धवजी पावलं उचलतील. दुसरं, हे जे म्हणतात की आम्हाला दाखवायचंय, असं करायचंय, तसं करायचंय, पण मुळामध्ये शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रश्नावरती असं आहे
की इतके लोक म्हणजे सातत्याने म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि माननीय उद्धव साहेब म्हणाले आहे की सत्तेच्या अंबारीत आम्ही असलो तरी सुद्धा त्या हत्तीला वेळेवरती जागेवरती अंकुश ठेवण्याचं काम आमचं आहे. आज उलट असं आहे की भारतीय जनता पक्षाला आम्ही असा काहीच विरोध केला नाही तर फार प्रिय होऊ आम्ही. उलट असं आहे की उलट आम्हाला पाहिजे ते अजून काही गोष्टी करून घेता येतील त्याच्यामध्ये, पण ज्या ठिकाणी जनतेच्या हितासाठी आम्ही हा वाईटपणा घेतो आहे आणि त्यामध्ये काही वेळेला गैरसमज जर का पसरला कारण नसताना तर तिथे जिथे लोकांचा प्रश्न आहे त्या ठिकाणी हे पहा समृद्धी महामार्गाच्या संदर्भात सुद्धा जिथे शेतकऱ्यांचा विरोध आहे तिथे आम्ही विरोधामध्ये आहोत, पण जिथे शेतकऱ्यांचा विरोध नसेल समजा एखाद्या ठिकाणी असा तर त्या ठिकाणी आम्ही समृद्धी महामार्गाला कशासाठी विरोध करणार. त्यामुळे विरोधासाठी विरोध ही काही शिवसेनेची भूमिका नाहीये. मेट्रो कारशेडमध्ये सुद्धा झाडांची तिथे कापली जात आहेत तिथे आम्ही त्या संदर्भात विरोध केलेला आहे आणि त्याच्यामुळे आमची काही भूमिका नाही हा पण एक गैरसमज पसरलेला आहे. आणि तिसरं असं की केवळ आणि केवळ सत्तेमध्ये तुम्ही आहात याचा अर्थ म्हणजे आम्ही काय कोणाची गुलामगिरी स्वीकारलेली नाहीये. सत्तेमध्ये आहोत म्हटल्यावरती कशासाठी आमचे सुद्धा मुंबईमध्ये लोकांनी निवडून दिलेत किंवा कशासाठी ग्रामीण भागात लोक निवडून दिलेले आहेत तर लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही काही कृती करावी म्हणून निवडून दिलेले आहेत. मग ते संघर्षाची असेल किंवा सत्तेत सहभागी होऊन राबवण्याची असेल हे आम्ही सगळं करतोय. तर उलट असं आहे की काही लोकांचं असं आहे की एका बाजूने ते दाखवतात उघड विरोध आहे म्हणून आणि प्रत्यक्षात त्यांचे सातत्याने पाय जे आहेत ते कसे ना कसे समझोता करून स्वतःच्या गोष्टी ते करून घेत असतात. आणि त्याच्यामुळे आमच्यावरती हेत्वारोप करण्याखेरीज शिवसेना लोकांच्या मनातून उतरणार नाही. आता हे सगळ्यांना माहिती आहे, मला त्याच्यामध्ये वेगळ्या विषयाकडे न्यायचं नाही या गोष्टीकडे, पण मला त्याच्यात म्हणून असं सांगायचं की शिवसेनेला जोपर्यंत अशा पद्धतीने हेतूनी बदनाम करत नाही तोपर्यंत शिवसेने जी आहे तिचं काहीतरी संख्या कमी होणार नाही. असं जसं गणित आहे तसं भारतीय जनता पक्षाच्या संदर्भामधलं जे काही त्यांचं म्हणणं आहे ते समन्वय समिती आणि इतरत्र सगळ्यांना विश्वासातून घ्या हे आम्ही सातत्याने सांगतोय. अनेक बाबतीत हा विषय येतोय, शिवस्मारकाचा विषय, बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारकाचा विषय. आणि शेवटी असं आहे जो कोण सत्तेत असतो त्यांनी सगळ्यांना विश्वासात घेण्याची अपेक्षा ठेवली तर फार काहीतरी मोठी लाचारी केली आहे त्यांनी हे म्हणणं म्हणजे ते एकदमच चुकीचं आहे. अधिकार आहे तो प्रत्येकाचा की आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे म्हणून ती अपेक्षा ठेवणं आणि सरकारचं ते कर्तव्य असतं. ठीक आहे. चंद्रकांतदादा पाटील, माझा एक याला जोडून थोडासा प्रश्न आहे. शिवसेना म्हणते की त्यांच्याशी डायलॉग नाहीये. यामध्ये चित्र असं दिसतंय की या संदर्भातले सगळे निर्णय मुख्यमंत्री पुढे येऊन घेताना दिसतंय. अगदी तुमचं एखादं या संदर्भातलं वक्तव्य आलं होतं, सुधीर मुनगंटीवारांचं एक छोटंसं वक्तव्य आलं होतं. या पलीकडे कोणताही मंत्री दिसत नाहीये. कृषी मंत्री आहेत कुठे? ते कुठेच दिसलेले नाहीये चित्रात. या काहीतरी म्हणजे माध्यमांचं माहिती इतकी अपुरी असू नये. जवळजवळ गेले 4-5 दिवस मी जितका बोलतोय चॅनलवर, सुधीर भाऊ जितके बोलतायत चॅनलवर, पंकजाताई जितके बोलतायत चॅनलवर तितके मुख्यमंत्री पण बोलत नाही. मुख्यमंत्र्यांनी जास्त बोलायचंच नसतं. म्हणजे मी तर अगदी शरद पवारांवर बोललो. शरद पवारांबद्दल माझ्यावर प्रचंड आदर आहे, मी त्यांचा खूप सन्मान ठेवतो. पण ज्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की शेतमालाचे भाव मी त्यांना असं म्हटलं की 15 वर्षात तुम्ही होतात तुम्ही काय केलं? हे सोपं नाही आहे शरद पवारांना अंगावर घेणं. तर ते आम्ही केलं. त्यामुळे काहीतरी तुमची माहिती अपुरी आहे. माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही दिसताय, मुख्यमंत्री दिसतायत, सुधीर मुनगंटीवार दिसतायत, कृषी मंत्री कुठे आहेत? नाही, कृषी मंत्री सुद्धा बोलतायत. शेवटी असं आहे ना की प्रत्येकाचा आपला आपला काही एक स्वभाव आणि आमचे भाऊसाहेब फुंडकर नेहमीच कमी बोलणारे, प्रेस समोर न येणारे आहेत. पण म्हणजे शेवटी आमची कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्यामुळे सगळ्याला आम्ही कलेक्टिव्हली फेस करतो, कलेक्टिव्हली उत्तर काढतो. आणि मला असं वाटतं की शिवसेनाही या सगळ्या कलेक्टिव्हिटीमध्ये असावी असा आमचा प्रयत्न आहे आणि आमचा आग्रह आहे. कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत आमच्या नाही, पण सरकार म्हणून केलेल्या. कमी बोलणारे कृषी मंत्री शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष जाऊन संवाद साधतात का? खूप संवाद साधतात. आम्ही आता शिवार संवाद यात्रा केल्या, त्यातल्या सगळ्यात जास्त शिवार संवाद, काल त्यासाठीच बसलो होतो. राजकीय विषय 27,000 गावांमध्ये आमच्या शिवार संवाद यात्रा झाल्या. त्याच्यामधल्या हायेस्ट शिवार संवाद यात्रा भाऊसाहेब फुंडकरांच्या झाल्या. 500-500 संख्येच्या शिवार भाजपच्या शिवार यात्रा झाल्या, त्यामध्ये संवाद अनेकांनी साधलेला असेल. संपकरी शेतकऱ्यांशी आपल्या कृषी मंत्र्यांनी कधी संवाद साधला का? संपर्क शेतकऱ्यांशी सुद्धा त्यांचं बोलणं सातत्याने सुरू आहे.
हे प्रत्येक गोष्टी काय अशा ओपनली सांगण्याच्या नाही आहेत, परंतु सातत्याने ते सगळ्या शेतकरी नेत्यांशी बोलतायत, संवाद साधतायत, त्यांना समजून सांगतायत की जवळजवळ सगळ्या मागण्या मान्य झाल्यात, तरी काय राहिलं असेल तर ऑन टेबल बसूया. यासाठी भाऊसाहेबच पुढाकार करतात की बरं भाऊसाहेब हे मॅन टू मॅन बोलण्यामध्ये, मॅन टू मॅन भेटण्यामध्ये फार माहीर आहेत. पण ते मग ते काम पुढे आलेले करतायत. दिसत का नाहीयेत? ते पुढे येण्याचा त्यांचा स्वभाव नाही आहे. सगळ्या शेतकरी संघटनांशी संवाद ते साधतायत आणि शेतावर जाऊन शिवार संवाद यात्रा करण्यामध्ये त्यांचा सगळ्यात जास्त मोठा वाटा आहे. राज्यातला शेतकरी आज रस्त्यावरती उतरलाय, स्वतःच्या हाताने पिकवलेलं सोनं तो रस्त्यावरती ओतून देतोय. अशा वेळेला कृषी मंत्र्यांनी समोर येऊन संवाद साधणं अपेक्षित असतं. मुख्यमंत्र्यांना ते करावं समोर जाऊनच लागतंय. संवाद साधला, समोर जाऊनच संवाद साधला. शिवारात गेले म्हणजे कुठे गेले? शेतकऱ्यांना भेटायलाच गेले. 500-500 संख्येच्या शिवारामध्ये, शिवार म्हणजे शेत, शेतावर, बांधावर, झाडाखाली त्यांच्या सभा झाल्या. अहो, पण त्यावेळेला शेतकरी रस्त्यावर होता ना, जेव्हा ते शिवारात होते शेतकरी तुम्ही रस्त्यावर होता. शब्दांचा छल करणार असेल तर माझी काय अडचण नाही. शेतकऱ्यांशी संवाद होता का असं तुम्ही म्हटलं, त्यामुळे शेतकऱ्यांशी संवादही होता, आंदोलकांशी त्यांचा अतिशय नियमित संवाद सुरू आहे. भेटीमध्ये मी सांगतो की कोणाकोणाशी काय काय बोलणं चाललंय, कसं एकेकाला नीट समजावणं चाललंय. अभय देशपांडे, यामध्ये सगळं मुख्यमंत्री स्वतःच्या खांद्यावरती एकट्याने घेत आहेत असं वाटतं त्या सगळ्यामध्ये? तसं चित्र अनेकदा निर्माण होतं. ज्यावेळेस यश मिळतं त्यावेळेस त्याचं श्रेय त्यांना मिळतं, अपयश येतं त्यावेळेस त्याचं स्वाभाविकच त्यांच्यावरच टीकेचा प्रमुख रोख असतो. मग मुळात मगाशी चंद्रकांत पाटलांनी उल्लेख केला ज्याचा की कनेक्टिव्हिटीचा उल्लेख केला, पण शिवसेनेचा इश्यू आहे तो कनेक्टिव्हिटीचा आहे. म्हणजे जेवढी कनेक्टिव्हिटी अन्य लोकांशी आहे तेवढी सरकारमधल्या घटक पक्षाची नाही. अभयजी मला मध्ये डिस्टर्ब करण्याचा स्वभाव नाही, पण कनेक्टिव्हिटी आणि कलेक्टिव्हिटी दोन्ही आहे. कलेक्टिव्हिटी तर 100% आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत मी मगाशी म्हटलं की जसं जसं भेटीगाठी वाढतात तसं फॉर्मल बसणं, फॉर्मल बैठक, फॉर्मल मिटिंग हे कमी होत जातात. दिवाकर रावते आणि मी दिवसभरात किंवा 4 वेळा बोलतो. मग आता तरी दिवाकर रावते मी कागद पेन घेऊन बैठक घेऊन बसायचं का? हा मुद्दा आहे. नाही, तरी तक्रारी त्यांच्या आहेत म्हणून, म्हणजे तक्रार त्यांचीच असते. आज बैठकीला गैरहजर तेच राहिले, वर्षावर राजीनामा खिशात ठेवून तेच गेले म्हणून तक्रार. अभयजी ज्या घरामध्ये रक्ताची 4 माणसं राहतात त्यांच्यासुद्धा जर मतभेद असतात, घरच असू शकत नाही की ज्यात सगळे एक मताने चालले आहेत. तिथे तर हे वेगवेगळ्या विचाराचे लोक, वेगवेगळ्या कल्चरमध्ये वाढलेले, त्यांचं कल्चर हे सतत अग्रेसिव्ह राहणं, सतत बोलणं. आमचा स्वभाव असा की जरा शांतपणे जाणं, निवेदन देणं, चर्चा करणं. अशा प्रकारचे लोक एकत्र आले तर थोडे मतभेद, थोडी खळखळ कुटुंबात गृहीत धरतो, तर अशी गृहीत धर काय हरकत आहे? थोडं आपण त्याचं जास्त वातावरण करतो असं मला वाटतं. नीलम गोरेंना काय बोलायचं? नीलम गोरे, माझी वेळ संपत आली, अगदी थोडक्यात. मी अगदी थोडक्यात सांगते. मला असं वाटतं की मुळात जो जिथून मुद्दा सुरू झाला की इतकी गरज असताना उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्यांनी ताबडतोब कर्ज माफी दिली. ठीक आहे, त्याच्यावरती योग्य अयोग्य किती 1 लाखाची द्यायला हवी का जास्त चर्चा होऊ शकते. मूळ प्रश्न आहे राजकीय इच्छाशक्तीचा, आणि राजकीय इच्छाशक्ती सरकारची संपानंतर दिसली. त्याच्या आधी थोडेफार संकेत दिले होते, परंतु ते कधी काय तपशील परत सगळ्या गुलदस्तामध्ये होता. आणि म्हणून आमची ही अपेक्षा आहे की उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्राला कर्ज माफी मिळणार नाही असं ज्याला केंद्रातल्या एखाद्या महत्वाच्या व्यक्तीकडून, नेत्याकडून स्टेटमेंट येतं, त्यावेळेला खरोखर मग शिवसेना दुखावली यासाठी जाते की महाराष्ट्रातला मराठी जो शेतकरी, महाराष्ट्रातला मला तुमच्याकडून अपेक्षा आहे दादा की तुम्ही सकारात्मक उत्तर द्याल, म्हणूनच मी हा मुद्दा काढलाय. तर आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्रातला जो मराठी शेतकरी आहे सगळा साधारणपणाने गोरगरीब, तर तो असा युपीतल्या शेतकऱ्यासारखा नाहीये, आणि म्हणून मग त्याला असं गृहीत धरणं. मग इथे कुठेतरी आम्हाला असं वाटतं की तुम्ही जिथे महाराष्ट्राचा आवाज, केंद्राची मदत मिळत नसेल तर इथे राज्यात कसं करता येईल या संदर्भात मिळाला पाहिजे आणि संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. चंद्रकांत दादा. नम्रताजी, आपल्या म्हणून म्हटलं ना की एकत्र बसून नीट चर्चा केली पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा 2.5 कोटी शेतकरी, आपल्याकडे 1,37,00,000 आहे. 2.5 कोटी शेतकऱ्यांपैकी 70 लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफी झाली आहे. तिथे सुद्धा कर्जमाफीची घोषणा होऊन अजून 2 महिने झाले, त्याचं आकडेवारीच करणं चाललेलं आहे. कुठली एवढी मोठी कर्जमाफी एका रात्रीत करताच येत नाही, त्यामुळे त्यांनी घोषणा केली. आता त्याची अंमलबजावणीची त्यांची योजना चाललेली आहे. तिथे सुद्धा 70 लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळाली. तेलंगणामध्ये सुद्धा 50% लोकांना मिळाले आहे. आंध्रामध्ये 40% लोकांना मिळालेले आहे. सरसकट कर्ज. शेवटी मला सांगा की कर्जमाफी कशातून आली की गळ्याशी आलेलं आहे. मग गळ्याशी ज्याचं आलंय त्याचीच कर्जमाफी होणार ना.
का 25 एकर शेती असणारा, ज्याचा ऊस 1000 टन जातो, ज्याचं वार्षिक उत्पन्न 50 लाख आहे, त्याला कर्जमाफी करणार? त्याच्यात ठीक आहे. वेगळं पण होणार ठीक की आहे. नाही? तरीही ठीक आहे. मुख्यमंत्र्यांनी हे मांडलेलंच आहे की या सगळ्या विषयामध्ये मी नीट विचार करायला या चर्चेच्या क्लायमॅक्सकडे आपण जातो. मला वाइंड अप कमेंट घ्यायची आजबे सरांकडनं. आजबे सर, या दोन्ही पक्षांचे स्टान्स आपण बघितलेले आहेत. शेतकऱ्यांसाठी हे पूर्ण ताकदीने दोन्ही पक्ष मदतीला धावून येतील, लढतील असं वाटतंय का? असं आहे की दोन्ही पक्षाची हे सोडा, भारतीय जनता पक्षाची भूमिका एक जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेली आहे आणि त्यांच्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा व्यक्त केलेली आहे. त्यामुळे त्यांची भूमिका अशी आहे की काही अल्पभूधारक जे आहेत, अल्पभूधारक शेतकरी जो असेल त्यांच्यापुरतीच ती केली जाईल आणि ती सुद्धा अशी आहे की त्यांना आता ह्या आंदोलनाच्या संबंध पार्श्वभूमीवरती ती भूमिका त्यांनी मांडलेली. तर प्रश्न असा आहे, प्रश्न हा शिवसेनेचा आहे. शिवसेनेचं म्हणणं असं आहे की संपूर्ण कर्जमाफी पाहिजे, म्हणजे कर्जमुक्ती पाहिजे. ठीक आहे. आता ही जी कर्जमुक्ती आहे तर ती कर्जमुक्ती जर तुम्हाला मिळून पाहिजे असेल तर तुम्हाला एक तर तुमची ताकद दाखवायला पाहिजे, तुमची भूमिका सत्ताधाऱ्यांना पटवून द्यायला पाहिजे किंवा लोकांमध्ये जाऊन आंदोलन करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही एका बाजूला कॅबिनेटमध्ये जाता, कॅबिनेटमध्ये बहिष्कार टाकता असं लोकांना सांगता, आतमध्ये परत समन्वयाने तुम्ही बाहेर पडता आणि परत बाहेर सगळ्या महाराष्ट्रात आंदोलन करता, मुंबईमध्ये गप्प राहता आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये होतं असं आहे, शिवसेनेची भूमिका कुठेतरी आत वेगळी आहे, बाहेर वेगळी आहे आणि यामुळेच आत्ताच्या सगळ्या या संबंध आंदोलनामध्ये लोकांमध्ये फार संभ्रमाची भूमिका शिवसेनेच्या संबंधातली गेलेली आहे. ठीक आहे, ठीक आहे. यामध्ये सगळ्यामध्ये प्रश्न एकच राहतो की संभ्रमाच्या भूमिका आहेत, यामध्ये एकमेकाला डावललं जात आहे का, एकमेकांच्या विरोधात उभे राहत आहेत का, आंदोलन होत आहेत एकीकडे, त्यामुळे चित्र नेमकं काय आहे कोणालाच स्पष्ट होत नाही आणि या सगळ्यामध्ये शेतकऱ्याचा कैवार कोण घेणार हा अजूनही अनुत्तरित प्रश्नच आहे. आपण अपेक्षा करूया की ते शेतकऱ्याच्या बाजूने हे सरकार त्या निमित्ताने का होईना पण आपल्यामधले मनभेद जे आहेत ते वेगवेगळे सगळे बाजूला टाकतील, मतभेद जे आहेत ते बाजूला टाकतील आणि एकत्र येतील आणि शेतकऱ्याच्या हितासाठी लवकरच काहीतरी निर्णय होईल अशी अपेक्षा करूया. चर्चेसाठी सर्व मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.